अंगावरती खाज, पुरळ किंवा घामोळ्याचे फोडे येणे किंवा छोट्या छोट्या फोड्या येणे, जेणेकरून बाळाला खरूज उठली आहे का किंवा कांजिण्या उठल्या आहेत का असे डाऊट तुमच्या मनात येणं, किंवा तुमच्या बाळाची त्वचा अतिशय कोरडी आहे त्यामुळे तुमच्या बाळाला सतत खाज उठणं, रात्रभर बाळ न झोपणं आणि भरपूर साऱ्या गोष्टी, पण त्याच्यावरती उपाय काय करायचा हे समजत नाही. डॉक्टरकडे नेलं तर काही काही डॉक्टर असे सुद्धा तुम्हाला विचारतील की नेमकं बाळाला काय झालं आहे. डॉक्टर ट्रीटमेंट करत आहेत, परंतु काही महिन्यानंतर पुन्हा बाळाच्या अंगावरती ती खाज येत आहे. तर अशा वेळी काय करायचं बरं, त्याच विषयावरती आज आपण गप्पा मारणार आहोत. नमस्कार, मी आहे सिद्धी आणि माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आपल्या चॅनलवरती आपण पेरेंटिंग टिप्स, बेबी केअर, बेबी प्रोडक्ट्स आणि बेबी रिलेटेड खूप साऱ्या गोष्टी आणत असतो, ज्याने की तुमचं पेरेंटिंग जर्नी आणि तुमच्या बाळाचं बॉन्डिंग खूप छान व्हावं. त्यामुळे आपले चॅनल जे आहे ते लवकर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त नवीन पालकांबरोबर, जेणेकरून त्यांनाही आपली मदत होऊ शकेल. चला तर मग बघूया. एक्झिमा. आता एक्झिमा म्हणजे काय, एक्झिमावरती उपाय काय आहे आणि एक्झिमावरती आपण घरामध्ये कशी काळजी घेऊ शकतो जेणे की आपल्या बाळाला जास्त त्रास होणार नाही. आणि माझा अनुभव, कारण की माझ्या बाळाला सुद्धा एक्झिमा आहे, ते सगळं मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सगळ्यात पहिलं, एक्झिमा म्हणजे काय. एक्झिमा म्हणजे ज्यामध्ये तुमच्या बाळाची त्वचा अतिशय कोरडी होते, रेडनेस होते आणि सतत खाजवायचं मन करतं, त्या कंडिशनला म्हणतात एक्झिमा. दुसरं, ते का होतं आणि त्याची लक्षणं काय आहेत. सगळ्यात पहिलं कारण हे आहे की ते अनुवंशिक असू शकतं, म्हणजे बाळाच्या आईला, बाळाच्या वडिलांना किंवा बाळाच्या आजी आजोबांपैकी कोणाला तरी ही गोष्ट झालेली असेल म्हणून बाळाला होतं. दुसरी गोष्ट म्हणजे 10 ते 2-3 बाळांना ही गोष्ट होते, ही गोष्ट नॉर्मल आहे, कारण की त्यांची स्किनच तशी असते. जसं नॉर्मल स्किन असते, ऑइली स्किन असते, तशीच ड्राय स्किन सुद्धा असते. त्यामुळे घाबरण्यासारखं काहीच कारण नाही आहे. ज्या वेळेला बाळं मोठी होतात त्यावेळेला एक्झिमा जो आहे तो हळूहळू कमी होऊन जातो. लक्षणं काय आहे तर लहान मुलांना अंगावरती खाज उठणं, अंगावरती लाल होणं किंवा मग गोल गोल पॅचेस येणे इथे इथे पायावरती, जिथे त्वचा अशी थोडीशी बंद आहे त्या साईडला थोडंसं खाज येणं जास्त, एका हाताला उठलं की दुसऱ्या हाताला सुद्धा त्याच ठिकाणी खाज येणं, ह्या सगळ्या गोष्टी एक्झिमामध्ये होतात. बाळा जे आहे त्यांच्या चेहऱ्यावरती तुम्हाला ह्या गोष्टी जास्त दिसतील का, कारण की लहान बाळाचं पूर्ण शरीर आपण झाकून ठेवू शकतो, मात्र चेहरा जो आहे तो सतत धुळीच्या कॉन्टॅक्टमध्ये येत असतो. त्यामुळे बाळाच्या चेहऱ्यावरती किंवा लहान बाळाला कोणी लाडाने जवळ घेतले, पा दिले तर लगेच ह्या गालावरती लालसर होणं किंवा ह्या गालावरती लालसर होणं, ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. त्यामुळे जर तुमच्या बाळाला एक्झिमा असेल तर जास्तीत जास्त जे लोक व्यसन करतात त्यांच्यापासून बाळाला लांब ठेवावं, कारण की मी हे स्वतः बघितलंय. ज्या वेळेला एखादी व्यक्ती व्यसन करते त्यावेळेला तिच्यामुळे बाळाला लगेच एलर्जी होऊ शकते. जर तुमच्या बाळामध्ये असे सिम्पटम दिसत असतील तर तुम्ही तुमच्या बाळाला स्किन स्पेशलिस्ट डॉक्टरकडे घेऊन जाणं खूप गरजेचं आहे. आता तुम्ही बोलाल की स्किन स्पेशलिस्ट डॉक्टरकडे थोडं महाग तर नाही ना पडणार. तुम्ही तुमच्या बाळाला डॉक्टरकडे घेऊन जाऊ शकता. आता डॉक्टरकडे कोणत्या घेऊन जायचं, ज्या डॉक्टरकडे आपण लोक जातो, ज्या डॉक्टरकडे लहान बाळं जातात, नेमकं कोणत्या डॉक्टरकडे जायचं. तर तुम्ही तुमच्या बाळाला स्किन स्पेशलिस्ट डॉक्टरकडे घेऊन जाऊ शकता, म्हणजे आयुर्वेदिक डॉक्टरकडे सुद्धा घेऊन जाऊ शकता किंवा लहान मुलांच्या डॉक्टरकडे तुम्ही जाऊन जर त्यांना सांगितलं की माझ्या बाळाला असं असं होत आहे तर तेही तुम्हाला खूप चांगलं डॉक्टर सजेस्ट करतील. पण जर तुम्हाला नाही जायचं आहे स्पेशलिस्ट डॉक्टरकडे तर तुम्ही स्किन सगळ्यावरती आपण काय करू शकतो, त्याच्यावरती काय उपाय आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जर तुम्हाला असं वाटत असेल की हां माझ्या बाळाला खरंच ही गोष्ट आहे तर तुम्ही एखाद्या चांगल्या स्किन स्पेशलिस्ट डॉक्टरकडे जाणं खूप गरजेचं आहे. आता स्किन स्पेशलिस्ट डॉक्टरकडेच का, आपण ज्या डॉक्टरांकडे जातो त्या डॉक्टरांकडे का नाही, किंवा पीडियाट्रिशियनकडे का नाही. पीडियाट्रिशियनकडे तुम्ही जाऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. जर तुमचे पीडियाट्रिशियन्स खूप चांगले आहेत तर ते तुम्हाला सल्ला देतील की चांगल्या स्किन स्पेशलिस्टकडे घेऊन जा.
किंवा तुम्हाला सांगतो की हा लहान बाळाला थोडीशी एलर्जी झालेली आहे, मी औषधं तुम्हाला देतो. माझं बाळ जेव्हा 2 महिन्याचं होतं तेव्हा बाळाच्या अंगावरती ही खाज दिसायला लागली होती आणि आम्हाला कळतच नव्हतं की नेमकं काय झालंय. खूप वेळा लोक असं म्हणत होते की कदाचित लहान बाळाला नजर लागली असेल किंवा मग लहान बाळाच्या अंगावरती काहीतरी उठलं असेल. आणि त्या सगळ्यामध्ये आम्ही कडुलिंबाचा पाल्याने आंघोळ घाला, बेसनाने आंघोळ घाला, हे करा ते करा, हे सगळं आम्ही केलेलं आहे आणि त्याचं उपाय मात्र काहीच झालेले नाही. आणि त्यामध्ये चक्क आमचे 6 महिने निघून गेले. म्हणजे जवळजवळ माझं बाळ 7 ते 8 महिन्याचं होतं. तोपर्यंत माझ्या बाळावरती हेच चालू होतं की बाळाला कोणाची नजर लागली आहे का, बाळाच्या अंगावर काही उठत आहे का, बाळाला पाण्याची एलर्जी आहे का, डॉक्टरकडे घेऊन जा, डॉक्टर औषधं देत आहेत, लोशन्स वगैरे देत आहेत. लावलं की पुन्हा बाळाच्या अंगावर तेच येते आणि मदत करायला कोणीच नव्हतं, सांगायला कोणीच नव्हतं. त्याच्यानंतर बाळाचा हा त्रास आम्हाला सहन होत नव्हता. आणि तुम्हाला तर माहीत आहे, एक पालक म्हणून ज्या वेळेला बाळ त्रासात असते आणि बाळाला काहीच बोलता येत नाही, त्यावेळेला आई वडिलांना सुद्धा खूप काळजी वाटते. आणि तो जो काळ आहे तो मग 1 दिवसाचा असो किंवा 6 महिन्याचा असो, खूप कठीण निघून जातो. मग त्यामुळे आम्ही दोघांनी सर्च करायला सुरुवात केली. सर्च केल्याच्या नंतर जी काही माहिती आम्हाला भेटली ती सगळी माहिती इंग्रजीमध्ये होती. म्हणजेच त्यावरून आम्हाला समजलं की आमच्या बाळाला कदाचित एक्झिमा असू शकतो. मग आम्ही स्किन स्पेशलिस्टला जाऊन भेटलो. चक्क आम्ही डॉक्टरांकडे गेल्यावरती डॉक्टरांनी फक्त नाही आम्हाला काही प्रश्न विचारले, नाही काय, बाळाला बघितलं, बाळाची त्वचा बघितली आणि डॉक्टर म्हणाले, ठीक आहे, तुमच्या बाळाला एक्झिमा आहे, काळजी करण्याचं काहीच कारण नाही आहे. 5 वर्षापर्यंत बाळांना ती गोष्ट होते, जास्तीत जास्त 10 वर्षापर्यंत ही बाळांना होते. जर आम्हाला म्हणाले घाबरण्यासारखं काहीच कारण नाही आहे. आई वडिलांपैकी कोणाला अंगावरती खास होती का, आणि त्यावेळेला आम्हाला माहीत नव्हतं की आमच्या दोघांपैकी कोणाला अनुवंशिक आहे का. तर आम्ही सांगितलं नाही करू. डॉक्टर म्हणाले रिलॅक्स व्हा, काही घाबरण्यासारखं काही नाही आहे, पण बाळ जोपर्यंत 10 वर्षाचं होत नाही तोपर्यंत आपण काहीच बोलू शकत नाही. मी आता लावायचं आणि एक पिण्याचं औषध बाळाला देतो, त्याने जर बाळाची खाज कमी आली तर मग आपण ट्रीटमेंट पुढे कंटिन्यू करू. मग आपल्याला ट्रीटमेंट वाढवावी लागेल, इंजेक्शन आणि औषधं हेवी डोस द्यायला सुरुवात करायला लागेल. त्यावरती आम्ही थोडेसे घाबरलो होतो. पण डॉक्टरांचं सरळ बोलणं की तुमच्या बाळाला एक्झिमा आहे आणि तुमच्या बाळाची त्वचा कोरडी आहे, हे एक्झिमाचंच लक्षण आहे, तुम्ही घाबरू नका, ह्याने आम्हाला खूप मोठा दिलासा भेटला. कारण की ह्याच्या आधी जेव्हा पण मी डॉक्टरांकडे जायची त्यावेळेला सतत डॉक्टरांना मला सांगावं लागायचं की माझ्या बाळाला काय झालं आहे, कधीपासून झालं आहे आणि कशामुळे झालेलं आहे. तिथे गेल्यावर चक्क डॉक्टरांनीच आम्हाला सांगितलं की हे सिम्पटम्स आहेत, ह्यावरती हे औषधं करावी लागतील, त्यात घाबरण्यासारखं काहीच नाही आहे. तुमच्या बाळाला दिवसातून 2-3 वेळा आंघोळ घाला, 5 वेळा बॉडी लोशन लावा, शांत बॉडी लोशन लावा, किंवा मग तुमच्या बाळाला अजिबात धुळीमध्ये घेऊन जाऊ नका. ज्या वेळेला बाळ धुळीमध्ये जाईल त्या वेळेला बाळाच्या अंगावरती पुन्हा खाज येईल याची तुम्ही तयारी ठेवा. बाळाला जे टोचतील, बाळाला टोचतील किंवा खासतील असे कपडे घालू नका. बाळाला गरम होईल असे कपडे घालू नका, थोडेसे लूज कपडे घाला. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही पाळल्या. आणि ऑफकोर्स उन्हाळा आहे त्यामुळे माझं बाळ जे आहे ते बाहेर जातं, बाहेर खेळतं मातीमध्ये वगैरे, त्यामुळे माझ्या बाळाला पुन्हा अंगावरती ही खाज येते. मला माहीत आहे बाळाला खाज येते म्हणून बाळाला मातीमध्ये सोडणं हे चुकीचं आहे, बट त्याचं वय आहे खेळायचं, मातीत खेळणं, एक्सप्लोअर करणं, हेच तर वय आहे. उद्या मोठं झाल्याच्यानंतर शाळेत जाणार, त्याच्यानंतर मग त्याला कुठे मातीत खेळायला भेटणार आहे. जेवढं आपण आपल्या लहानपणी आपल्या बालपणी मातीत खेळायचो तेवढं तर आजकालच्या मुलांना मातीत खेळायला भेटतच नाही, किंवा खेळायला सुद्धा भेटत नाही. सो मी त्याला कधीतरी अलाउ करते की हा बाबा तू मातीत जा, खेळ वगैरे. पण बॅक टू टॉपिक, आता नेमकं काय करायचं. आता डॉक्टर जाऊन आलो, औषधं घेतली, गोळ्या घेतली, ट्रीटमेंट घेतली, बाळ पूर्ण बरं झालं, तर आपण काय करायचं पालक म्हणून? सोडून द्यायचं की हा बाबा आता आपलं बाळ आता बरं झालेलं आहे, आता आपल्याला पुन्हा ट्रीटमेंटची गरज नाही आहे? असं नाही आहे.
डॉक्टरांचे जे काही सेक्शन आहेत जे तुम्ही अटेंड करायचे आहेत ते तुम्ही अटेंड करायचे आहेत. 1 महिन्यानंतर जर तुम्हाला डॉक्टरांनी बोलवलं तर तुम्ही जा, 1 महिन्यानंतर जा, 2 महिन्यानंतर जा. चांगली ट्रीटमेंट पूर्ण करून घ्या. आणि घरामध्ये तुमच्या बाळाची काळजी कशी घ्यायची ते मी थोडक्यामध्ये सांगते. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे बाळाला आंघोळ घालताना अजिबात गरम गरम कडकडीत पाणी घ्यायचं नाहीये. जे कोमट पाणी असतं त्या हलक्या गुणगुण्या पाणी म्हणतात ना त्या पाण्याने बाळाला आंघोळ घालायची आहे. दुसरी गोष्ट, बाळाच्या अंगावरती साबण किंवा बेसन किंवा कोणत्याही घरेलू गोष्टी लावायच्या नाहीत. तुम्ही तुमच्या बाळाला बेबी वॉश मिळतात ते लावू शकता, जे कोणते तुमच्या बाळाला सूट होतील ते. जर तुमच्या बाळाला एक्झिमा आहे किंवा ड्रायनेस आहे तर मी प्रिफर करेन तुम्हाला मेनीचं बॉडी वॉश आहे ज्यामध्ये ओट्स आहेत ते तुम्ही तुमच्या बाळासाठी वापरू शकता. किंवा ममाअर्थचं सुद्धा बॉडी वॉश आहे ज्यामध्ये ओट्स आहे लावू शकता. हे ड्राय स्किनसाठी आणि ज्यांना एक्झिमा आहे त्यांच्यासाठी खूप चांगलं आहे. माझ्या बाळासाठी तर हे एक वरदान तुम्ही बोलू शकता, ज्याने की माझ्या बाळाची त्वचा जी आहे ती लवकरात लवकर रिपेअर होते, कारण ह्यामध्ये ओट्स आहे आणि हे अजिबात स्पॉन्सर नाही आहे. किंवा तुम्ही तुमच्या बाळासाठी मम्माअर्थचं हे वालं बॉडी लोशन यूज करू शकता. ह्यामध्ये सुद्धा ओट्स आहेत आणि खूप छान फ्रेग्रन्स आहे. बट जर तुमच्या बाळाची त्वचा खूप कोरडी झाली किंवा आत्ताच इन्फेक्शन झालेलं आहे तुमच्या बाळाला तर ह्याने एवढं काही फरक पडत नाही. सो तुम्ही हे रेग्युलर यूजसाठी यूज करू शकता की हा बाबा आता बाळाची त्वचा खूप चांगली झालेली आहे, अजिबात इन्फेक्शन नाही आहे तुमच्या बाळाला, तुम्ही ते वापरू शकता. किंवा मग ज्या वेळेला तुमच्या बाळाच्या अंगावरती खूप जास्त इन्फेक्शन आहे हे वालं मॉइश्चरायझर वापरून बघा, हे खूप चांगलं आहे. तर बाळाच्या अंगावरती हे बॉडी लोशन एकदा लावू शकता, दोनदा लावू शकता, दिवसातून 5 वेळा जरी लावला तरीही हे बॉडी लोशन तुम्हाला 2 ते 2.5 महिने आरामशीर जाईल. त्यामुळे तुम्ही हे यूज करा. बाळाची त्वचेची काळजी कशी घ्यायची आता तुम्हाला मी सांगते. तुमच्या बाळाला धुळीपासून लांब ठेवायचंय. सतत तुमच्या बाळाला फुल कपडे घालायचे, फुल कव्हर करायचे. लूज कपडे घाला ज्याने बाळाला गरम होणार नाही. हे तर झालं स्किन केअर. आता मी तुम्हाला सांगते की तुमच्या बाळासाठी अजून काय तुम्ही करू शकता. ते म्हणजे तुम्ही तुमच्या बाळाला फुल कपडे घालून ठेवू शकता. एक साईज मोठे घ्या म्हणजे बाळाला गरम होणार नाही किंवा बाळाला टोचणार नाही. आणि तुम्ही तुमच्या बाळाचे कपडे जे आहेत ते फुल स्लीव्ज, फुल पॅन्ट असलंच पाहिजे, जेणेकरून जास्तीत जास्त धुळीच्या संपर्कात येणार नाही बाळ. असलं पाहिजे. कपडे लहान बाळाचे कपडे जे आहेत ते मऊ असले पाहिजेत. एक साईज लूज घ्या, मऊ घ्या. थोडंसं कॉटनचे जर तुम्ही घेतलात तरी सुद्धा चांगली गोष्ट आहे. लोकर किंवा उलाचे कपडे अजिबात वापरू नका. लोकरी कपडे किंवा मग खूप जास्त गरम होते असे कपडे अजिबात वापरू नका. थोडेसे खसखसत आहेत किंवा थोडेसे ट्रेडिशनली आपण जे कुर्तेज वगैरे घालतो ते दिसायला खूप छान असतं. त्वचा आहे ती नेहमी थोडीशी खाजत असते, थोडासा त्रास होत असतो बाळाला. त्यामुळे तात्पुरतं जर तुम्हाला घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता. जास्तीत जास्त मऊ कपडे जे आहेत ते बाळासाठी ठेवा, त्याने बाळाला खूप मदत होते आणि खूप कम्फर्टेबल सुद्धा वाटतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या बाळाचे नखं तुम्हाला रोज कापायचे. हो, का? कारण की ज्या वेळेला बाळाची त्वचा एकदम कोरडी पडते त्यावेळेला बाळाला खाज उठते आणि बाळ इतकं खाजवतं की चक्क तिथून रक्त येईल इतकं बाळ कळत न कळत तिथे खाजवत असतं. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला तुमच्या बाळाचे नखं जे आहेत ते 1 दिवस आड करून किंवा रोज जरी तुम्ही कापलात तरी चांगली गोष्ट आहे. नखं कापा आणि मेन म्हणजे नखं घासा, जेणेकरून बाळाचे जे नखं आहेत ते लवकर वाढणार नाहीत. किंवा लहान मुलांचे जे नखं आहेत ते खूप शार्प असतात, त्यामुळे बाळाला जर बाळाने खाजवलं तर बाळाला त्रास होणार नाही. जर तुमचं बाळ 1 वर्षाच्या आतलं आहे, 6 महिन्याच्या आतलं आहे तर तुम्ही तुमच्या बाळाला मिल्टन घालून ठेवू शकता, हातमोजे घालून ठेवू शकता, जेणेकरून बाळ त्याच्या त्वचेला, चेहऱ्याला किंवा अजून कोणत्या जेनेटिक पार्ट खाजवू नये किंवा त्याचे नखं लागू नये. कारण नखं लागल्याच्या नंतर सुद्धा इन्फेक्शन वाढतं. तर ही होती एक्झिमाबद्दलची माहिती. माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत
ही होती एक्झिमाबद्दलची माहिती. माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या बाळाची त्वचा कशी आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा. डिस्क्रिप्शनमध्ये मी माहिती देते मी कोणत्या डॉक्टरांकडे गेली होती. जर तुम्ही पुण्यामध्ये असाल तर तुम्ही त्या डॉक्टरांना एकदा व्हिजिट नक्की करा.